कसला कंटाळा? या जीवनाचा. मला हे जगच नाही आवडत. नाही आवडत? का नाही आवडत? मला नाही आवडत. तुला कोणी बोललं म्हणून? नाही रे, आम्ही तुझे मित्र आहोत ना. आम्हाला सांग ना काय झालं. माझा ना रोबोट राहिला. अरे राजेश, एवढंच ना गं? अरे मग घरी काय नाही करणार? अरे मला त्यातलं काही समजतच नाही. आता आईला विचारलं तर ती काय म्हणते, क्लासच्या टीचरला विचार. आता क्लासच्या टीचरनी तर अगोदरच गृहपाठ दिलाय. आता क्लासचा गृहपाठ केला तर शाळेचा चुकणार, आणि शाळेचा केला तर क्लासचा. अरे राजेश, तू टाईमवर गृहपाठ केला असता ना तर तो राहिलाच नसता. रोज रोज गृहपाठ. शाळेसाठी लवकर उठा, मोठ्यांचं ऐका. आता साधा टीव्ही पाहायचा म्हटलं तर बाबा बातम्या लावणार. म्हणजे मनासारखं माझ्यात काहीच नाही. मला एक जगच नकोसं झालंय. हे जगायचं असेल तर काय जगण्यात मजा. राजेश, तुला ना टेन्शन आले म्हणून तू असं बोलतोस. अरे खरं तर हिचं खूप चांगले आहे. हो की नाही रे? हो खरंच. अरे राजेश, सगळ्यांच्या घरी आई बाबा ओरडत असतात, पण ते वाईट थोडीच असतात. हे मला वाटतं या जगात जगण्यासाठी आपल्याकडे जादू हवी, नाहीतर जगताच येणार नाही. जादू? अरे ते खरं थोडीच असतात. त्यातच मनातल्या कल्पना असतात ना. असं कोणी सांगितलं? काहीतरी जादू असणार म्हणजे एवढी लोक आनंदात जगतात. समजा समजा आपल्याकडे जादू असेल तर काय होईल? अरे बाबा जगण्यात मज्जा ही मज्जा. म्हणजे गृहपाठ जादूने करायचा, परीक्षेचं टेन्शनच नाही. हवं ते चॉकलेट जादूने बनवायचं. किती किती मज्जा. छू मंतर केलं परी राज्यातील जगात आपण गेलो पाहिजे. हो छू मंतर. झाडांना वेगवेगळी खेळणी, चॉकलेट, फावल्या. हे मस्त ना. मला त्यामध्ये रिंग्स हवे.
किती मजा येईल ना. मग छापायच्या पत्रिका नाही छापलं त्याच्यात. हा. हा. माझ्या खाऊच्या डब्यात थोडे पैसे असतील. नॅचरल पिगमेंट मध्ये थोड्या माझ्याही. आणि जास्त लागले तर बघू. त्याची काहीतरी ओंकार, पत्रिका वाटून झाल्या. कुठं आहे न्यायाधीशक? आणि मी तरी पण तेच सांगत होतो नको करायला सगळं. आता ते राजेशला विचार. तरी मी म्हणत होते हे सारं खट असतं म्हणून. अरे, आत्ताच तर आपण पत्रिका छापले. हो मग ते न्यायाधीशकाला ते कळाले ना. आणि कळलंच नाही तर आता डब्यातले पैसे फुकट गेले. ए, रडू नकोस, शांत राहा. मला विचार करू दे. आता कसले विचार चालणार आहे हा? राजेश, अरे डब्यातले पैसे फुकट गेले. तरी मी म्हणत होते नका करू नका करू नका करू. तरी पण मी तेच सांगत होतो. म्हणत होते मी नका करू आणि राजेशला अरे शांत राहा. मला विचार करू दे ना. आता कसले विचार करायचे आहे याला? हा, त्या काळ्या विदूषकाचं काहीतरी मंत्र असेल ना. आम्हाला पण नाही. अरे आता आपण पत्रिका वाटल्या ना. हो. मग आपण एक काम करूया. काय? आपण त्या काळ्या विदूषकाला प्रार्थना करू की आम्ही पत्रिका वाटल्या. मग आम्हाला का भेटायला येत नाही? चालेल. काळ्या विदूषका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. नाही झाला. काळ्या विदूषका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. काळ्या विदूषका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. नाही आला. काळ्या विदूषका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. मला टुकडुकच आवाज ऐकू आला. मला पण ते कोणतरी दिसतंय. चला. बघ कोण? इच्छा पूर्ण करतो. लहानांबरोबर खूप खेळतो. मी आहे यात कोणाला नाही कसला क्षण. बोला तुमची काय आहे इच्छा. काळा असलो तरी मनाचा आहे मी सच्चा. टेन्शन तुम्ही घेऊ नका. बिनधास्त इच्छा बोलून दाखवा. कारण मी आहे काळ्या विदूषक. ह्यात कोणाला नाही कसला क्षण. बघा. मी म्हटलं नव्हतं अशी जादू असते. खरंच. हा. मी राजेश. निवेदिका. मी सिद्धेश. मी ओंकार. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. आम्हाला पण. तुम्ही खरंच मनातल्या गोष्टी पूर्ण
जगाचा आणि कंटा म्हणजे आम्हाला पुण्याच्या जायचे. तिथे आम्हाला मनसोक्त खेळता येईल, खाता येईल, छान छान राहता येईल. तुम्ही नेऊ शकता का? नाही. का? मला त्या राज्यात बंदी आहे. का? मी जर त्या राज्यात गेलो तर माझी सर्व जादुई शक्ती निघून जाणार. मग तू आम्हाला कशी मदत करू शकतो? त्यांनी आपल्याला जगताना आनंद वाटेल. हे मात्र मी नक्की करू शकतो. हे जग मी तुम्हाला सुंदर करून दाखवेन. खरंच? होय, कारण मी आहे काळा विदूषक. यात कोणाला नाही कसलाच क्षण. तू मला गृहपाठ करू शकतोस? बाबा, का नाही? येस, मी लगेच माझी वही आणतो. काळ्या विदूषका, काळ्या विदूषका. सकाळी माझ्याकडून घरातली कागदाची फुलझडी तुटली. तू सोडू शकतोस? खूप सोपं. ओम काळा जादू नमो नमः. ओम ह्रीं क्लीं काळा जादू नमो नमः. जा घरी बघून ये. ती जशी होती तशी मी सोडलीये. काळ्या विदूषका, काळ्या विदूषका. हे बघ, हा गृहपाठ करायचा आहे. ठीक आहे. एक काम कर. उद्या शाळेत जाताना एक नवी वही घे आणि त्याच्या पहिल्या पानावर लिही काळा विदूषक नमो नमः. म्हणजे तुझा गृहपाठ आपोआप पूर्ण होईल. खरंच? किती मजा येईल. गृहपाठ होणार. काळ्या विदूषक नमो नमः. गृहपाठ होणार. तुझी काही इच्छा? मला तर आता काहीच आठवत नाहीये. खरं तर मला विश्वासच बसत नाहीये. अशी जादू असते. जादू. मी तुला जादू करून दाखवतो. माझी बॅग खराब झाली. मग तुम्ही नवीन देऊ शकता? नवीन बॅग? ठीक आहे. ती जागा दिसतेय? तिथे लिही काळा विदूषक. म्हणजे त्यातून तुला उद्या सचिन तेंडुलकरची बॅग मिळेल. सचिन तेंडुलकरची? हो. तिथे नाही, तिथे. सचिन तेंडुलकरची बॅग. काळ्या विदूषका, काळ्या विदूषका. तुम्ही सांगितलं होतं की ती फुलझडी तोडली म्हणून. सोडली ना मग? नाही, पण बाबा तर दादाला मारत होते की त्याने फुलझडी तोडली म्हणून. हे बघ, ती फुलझडी मी सोडली. आता मी सोडल्यानंतर कदाचित तुझ्या दादाने तोडली असेल. चला, आता मला जायला हवं. उशीर झालाय. ते भेटणार. भेटूया. जरा जास्त वेळ काढूया. मग आपण फिरायला जाऊया. फिरायला? ठीक आहे. बाय. बाय सदा. चला, टेन्शन गेलं. अरे चला, टेन्शन गेलं. कसलं? गृहपाठाचं. सचिनची बॅग मिळणार. म्हणजे अजून सकाळी करूया. फिरायला पण जायचं.
शक्ती बाबा म्हणजे माझी सचिनची बॅट पण नसणार. जरा पाहू, चला पाहूया. चला चला. येस, सचिनची बॅट मला मिळाली. येस. मग मला का फसवण्याच्या काय विदेशकाने? आता आपण हे सगळं ना त्याला विदेशका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. नाही दादा. काय विदेशका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. येणार नाही. काय विदेशका, प्लीज तू आम्हाला भेटायला ये. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. मोठ्यांच्या इच्छा पूर्ण करतो, लहानांबरोबर खूप खेळतो. बोलो मेरे बच्चो, आज काय करायचं? काय विदेशका, तुम्हाला फसवलं. मी फसवलं? बघ, पूर्ण होईल अशी तुझी कोरी आहे. जर मंत्र लिहून लिही, माझा झोपट नाही झाला. असं कसं झालं? मला सचिनची बॅट मिळाली. मला सरांनी किती मारलं. असं का केलंस तू काय विदेशका? अरे बाळांनो, तुम्हाला काय सांगू माझी गोष्ट? तुमच्यासारखाच मीही लहान होते. अभ्यास करायला कंटाळायचं. असं वाटायचं आपलं जग सुंदर नाही. इथे चॉकलेटची डबी, खेळण्याची बाग, इथे तर आहे फक्त आई, बाबा, दादा, ताईचा त्रास. अभ्यासाचा फक्त भार, गुरुजींचा गृहपाठासाठी भार. एकदा असंच कंटाळून जंगलात गेलो. तिथे भेटले वडापासून गुरु, काळा वृक्ष. त्यांनी मला दिली चालू. त्यांनी आयुष्यात आपला होता आनंद. पण मित्रांनो, जादू करायची तर त्याला अभ्यास असतो. एवढाच की तो आपल्याला आवडतो. मला शिक्षणातील जादू शिकता आली नाही, कारण मी अर्धवट शाळा सोडून पळालो. या जगापासून लांब पळालो. जादू केली, लोकांना हसवलं, पैसे कमवले. पण मी म्हणतो काळा वृक्ष. कारण माझ्याकडे सरस्वती नाही. जादूनेच नव्हे, तर पैशानेही घेता येत नाही. मुलांनो, मी अडाणी. माझ्याकडे विद्या नाही, आणि विद्या नाही तर काहीच नाही. तुम्ही एका गृहपाठ करू शकता नाही. हो, मी जगातल्या सगळ्या जादू करू शकतो. पण अभ्यासातल्या काय त्याचा उपयोग? तेच ना, ज्याच्याकडे विद्या नाही त्याचा काहीच उपयोग नाही. हा बोर काय विदेशक आहे? नाही, हा चांगला ना विदेशक आहे. का? का? त्याने तुला बॅट दिली म्हणून? तसं नाही रे. त्यांना असं म्हणायचंय की जादू सर्वांना करता येते, पण विद्या नाही. अरे बाबा, तो तर आपल्याला घ्यावंच लागणार. नाहीतर आपले पण काय विदेशक होईल. सगळं असून अडाणी. अभ्यासच आपल्याला शिकवतो. काय चांगलं, काय वाईट. तेच जर नसेल तर काय उपयोग? मी जर चांगलं शिकलो, पैसे कमवले,
कशाला चिडलाय? असंच काय त्या काळ्या विदूषकाने मला फसवलं. मी सगळं सांगितलं. काळा विदूषक काय बोलतोय हा? काही नाही. हे बघ ह्या अशा पत्रिका आम्ही छापल्या आणि आम्हाला काळा विदूषक भेटला. म्हणजे तुम्हाला भेटायला काळा विदूषक आलेला? हो ना. हे बघ जादूने ना त्याला सचिनची बॅट दिली. छान. तुला काही दिलं नाही म्हणून चिडलायस का? सर मारणार म्हणून त्यांनी काळ्या विदूषकाला तो गृहपाठ करायला दिला होता. मग काळ्या विदूषक जास्त शिकला नाही ना, मग त्याला तो जमलं नाही. बघितलंय, एवढा काळा विदूषक जादूने याला सचिनची बॅट दिली पण अभ्यास नाही करू शकला, कारण तो आपल्यालाच करावा लागतो. आम्हाला पटले ते दादा. अभ्यासानेच माणूस मोठं होतो. तर राजेशलाच नाही पटलं ते. मलाही पटलं. एवढा मोठा काळा विदूषक मला गृहपाठ नाही करू शकला. मग अभ्यासाला नाही कंटाळायचं, आपण आपलं जग सुंदर बनवायचं. हीच खरी जादू आहे. आपल्याला हवं कळेल ना, हीच खरी जादू असते. चला तर मग नाचत जाऊ, अभ्यासाचं टेन्शन घालू. चला तर मग नाचत जाऊ, अभ्यासाचं टेन्शन घालू. मौज मस्तीने दिवस घालवू, आपलं जग सुंदर बनवू. मौज मस्तीने दिवस घालवू, आपलं जग सुंदर बनवू. आपलं जग सुंदर बनवू. आपलं जग सुंदर बनवू. खरोखरच यांना काळा विदूषक भेटला असेल का? मला तर खोटं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? भेटला, कदाचित भेटलाही असेल. खरंच जादू, आनंद हा आपल्या मनात असतो. आपलं मन सुंदर असलं की जग पण सुंदर वाटायला लागतं. पण होतं काय की आपण जगत असताना सगळ्या गोष्टीचा कंटाळा करतो, मग जग कंटाळवाणं वाटायला लागतं. आता आपणच कंटाळा केला नाही तर हे जग कंटाळवाणं वाटणारच नाही. रोज सकाळी उठायचं असं ठरवलं की उठायला होणारच. अभ्यास या टाइममध्ये करायचं ठरवलं की होणार. फक्त कंटाळा नाही करायचा. तर सगळं मिळूनही तुमचा काळा विदूषक होऊ शकतो. काय करताय? हो 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 हो, मी आहे काळा विदूषक. यात कोणाला नाही कसलं अक्षर. मोठ्यांच्या इच्छा पूर्ण